बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला, तुमच्या माझ्या लाडक्या YouTube प्रबोधन माध्यमाला, उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला अजूनही सबस्क्राइब करायचं कुठेतरी राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। काल ज्यावेळेस मराठी साहित्य संमेलनातले काही किस्से पाहिले, खरंच हे मराठी साहित्य संमेलन आहे की हा राजकारणाचा अड्डा होऊ पाहतोय। साहित्य संमेलन आजकाल महाराष्ट्राच्या बाहेर होतात, ठीक आहे, महाराष्ट्राची त्यांनी सीमा ओलांडली आहे, सीमोल्लंघन केलं आहे असं म्हणता येईल, पण साहित्य संमेलनात साहित्याच्या संबंधातल्या गोष्टी घडायला हव्यात आणि ह्या साहित्य संमेलनापासून राजकारणाने दूर राहायला हवं। आता राजकारण दूर राहत आहे की साहित्य संमेलन राजकारणाकडे जाऊ पाहत आहे, हाच एक मोठा प्रश्न पडलाय। बरं ठीक आहे, ज्या राजकारण्यांचे साहित्याशी संबंध असतील, साहित्याच्या कमीत कमी सशी संबंध असतील किंवा साहित्याच्या आसपास कुठेतरी भटकत असतील, अहो एक वेळ मी सांगेन तुम्हाला, एक वेळ रामदास आठवलेंना बोलावलं तरी चालेल, काही का असे ना इकडून तिकडून कविता करतात। रामदास आठवले, चला ठीक आहे, कवितांसाठी सुप्रसिद्ध आहेत की कुप्रसिद्ध आहेत मला माहित नाही, ते तुमचं तुम्ही ठरवायचं। पण काल ज्या वेळेस दोन दोन महान, आता त्यांना इंटरव्ह्यूवर म्हणावं की आणखी काय म्हणावं, साहित्याशी संबंध आहे किंवा मीडियाशी संबंध आहे, अशा महान व्यक्तींना समोर बसवून त्यांच्या समोर एक असं विद्वान व्यक्तिमत्व बसवलं आणि त्यांच्याकडनं उत्तरामध्ये काय गोष्टी आल्या तुम्ही पाहिल्या असतील। या नीलम गोऱ्हे उद्धव साहेबांच्या जीवावर 4 वेळा विधान परिषदेची आमदारकी, किती वेळा? 4 वेळा, जवळपास 20 वर्ष। काय काय मिळाले शिवसेनेच्या जीवावर, जरा पाढा बघा ना त्यांचा। बरं, जनतेशी नाळ शून्य, तळात उतरून काम करणं शून्य, म्हणजे पक्ष संघटन महाराष्ट्रात वाढवायचंय, शिवसेना मोठी करायची, यासाठी गावागावांमध्ये भेटी, तालुक्यांमध्ये भेटी, कारण विधान परिषदेच्या 4 वेळा आमदारक्या मिळालेल्या आहेत। अशा व्यक्तीने किती काम करायला हवं होतं, हे सगळं शून्य। पण ह्याच्यातून ह्यांना काय सुचलं तर गद्दारी। शिवसेनेच्या अटीतटीच्या संघर्षाच्या काळात शिवसेनेची साथ देण्याऐवजी ज्यांच्या जीवावर 4 टर्मची विधान परिषदेची आमदारकी मिळाली, त्या शिवसेनेला साथ देण्याऐवजी यांनी गद्दार गट निवडला आणि आज गद्दार गटात जाऊन यांची विधानं जर ऐकली ना तर तळपायची आग मस्तकात जाते। 2002 ला विधान परिषदेचे पहिल्यांदा आमदार, 8 ला दुसऱ्यांदा आमदार, 2010 साली प्रवक्ते झाले, 2011 साली उपनेते झाले, बघा काय काय पद मिळाली आहेत। 2014 साली विधान परिषदेची पुन्हा आमदारकी, 2019 साली विधान परिषदेचं उपसभापती पद, 2020 साली विधान परिषदेची आमदारकी आणि 4 वेळा, म्हणजे बघा ना, जवळपास 2, 8, 14, 19 ह्या 4 वेळा तुम्हाला आमदारक्या मिळाल्या, जवळपास 20 वर्ष, 20-22 वर्ष। आणि त्यानंतर प्रवक्ते पद, उपनेते पद आणि पक्षातल्या संघटनात्मक इतर काही पदांचा तर समावेशच नाही। ज्या वेळेस यांना प्रश्न विचारले गेले काही, त्या प्रश्नांच्या दरम्यान हे काय म्हणाले की पद मिळण्यासाठी मर्सिडीज देत होतात म्हणे, मर्सिडीज पद देण्यासाठी, पद मिळवण्यासाठी। मला एक सांगावं, जवळपास 8 ते 10 पद तुम्ही घेतलीत, म्हणजे जवळपास तुम्ही 20 मर्सिडीज दिल्या असाव्यात, एक अंदाजे 20 मर्सिडीज, 20 तरी 16, कमीत कमी 18 मर्सिडीज दिल्या असाव्यात। बाप दाखवायचं नाहीतर श्राद्ध घालायचं, बाप दाखवायचा नाहीतर श्राद्ध घालायचं, हे मातोश्रीवर ना आरोप करायचा हा सिलसिला आता जुना झालेला आहे आणि लोकांना तो चांगलाच समजतोय। त्याचमुळे काल ज्यावेळेस किशोर तिवारी हा जो कोणी प्रवक्ता होता, याला जो पदमुक्त केलेला आहे, हा किशोर तिवारी बघा 3ही दगडांवर पाय दाखवतो, म्हणजे फडणवीसांवरही टीका करतो, शिंदेवरही टीका करतो आणि उद्धव साहेबांवरही टीका करतोय, जेणेकरून उद्धव साहेबांवरची केलेली टीका ही खरी वाटावी यासाठी इतर दोघांवर टीका केल्या जातात। म्हणजे मी त्यांचाही नाहीये, पण मी ह्यांच्यावर टीका करतो ही लोकांना कुठतरी खरी वाटावी। आता तुमच्या टीकांना लोक भीक घालत नाहीत, याचं कारण शिवसेना सोडताना 3 ते 4 गोष्टी सांगितल्या जातात। साहेब भेट देत नाहीत, साहेब फोन घेत नाहीत, साहेब वेळ देत नाहीत, साहेब मातोश्रीच्या बाहेर ठेवतात। हे जुनं झालं की हिंदुत्वाचे विचार सोडले, म्हणजे बाळासाहेबांचे विचार सोडले, या सगळ्या गोष्टी आता जुन्या झालेल्या आहेत। याला लोक कंटाळलेली आहेत, कारण जो उठतो तो हेच कारण देतो।
या असल्या गोंडस कारणांच्या खाली आजकाल पक्ष सोडायचा एक ट्रेंड झालेला आहे आणि ह्या बाईंचंही नाव त्याच्यातच समाविष्ट झालेलं आहे. ह्या म्हणतात मर्सिडीज दिली जाते. मला जरा सांगावं, मला जरा ह्या बाईंनी सांगावं, गोऱ्हे बाईंनी सांगावं, किती मर्सिडीजची बिलं असतील तुमच्याकडे आतापर्यंत? जवळपास 18 पर्यंत तुम्हाला मर्सिडीज द्याव्या लागतील, कारण जवळपास 9-10च्या पुढची पदं झालेली आहेत मोठी मोठी, तीही आमदारकीची. जरा दाखवा, जरा बिलं दाखवा मर्सिडीजची. 18, 19, 20 बिलं दाखवा. अहो 18, 19, 20 सोडा, कमीत कमी एक बिल दाखवा. बरं, एवढ्या मर्सिडीज घेण्यासाठी हा पैसा आला कुठून? हा पैसा येतो कुठून? असले धंदे जरा आम्हालाही शिकवा. म्हणजे कसं असतं, मराठी तरुणांना तो रोजगार, स्वयंरोजगार आपल्याला शिकवायचा आहे. मराठी तरुणांना नोकऱ्यांपासून लांब घेऊन जाऊन त्यांना धंद्यामध्ये कसं उतरवावं, त्यांच्याकडनं कशा प्रकारे भविष्यातले होतकरू बिझनेसमॅन आपण म्हणू शकता त्यांच्यातनं कसे घडवावेत, याचं शिक्षण कदाचित तुमच्याकडनं घ्यावं लागेल. कारण एकेकाळी पीएमटी बसमधून फिरणारे, पीएमटीच्या बसमधून फिरणारे आज जवळपास कोट्यावधींचे मालक झालेले आहेत. हा एवढा जो बदल आहे हा कशाच्या जीवावर घडला हे तरी जरा सांगावं. याची बिलं दाखवावीत आम्हाला जरा. एवढा पैसा आला कुठून हे सांगावं. बघा कसं आहे, आमच्या जीवावर, शिवसेनेच्या जीवावर रिक्षावाले मर्सिडीज पर्यंत पोहोचलेत, अनेक टपरीवाले मर्सिडीज पर्यंत पोहोचलेले आहेत. लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी निघाल्या ना, अनेक गोष्टींना हात घातला जाईल. आता बाप दाखव नाही तर श्राद्ध घाले, मगाशीच मी म्हणालो. आता आपल्या आरोपाला पुष्टी देण्यासाठी त्याच्यासाठी तशा प्रकारचे पुरावे ठेवावेत. हे बोलघेवडेपणाचे बोल आता बंद करावेत, कारण महाराष्ट्राची जनता आता पुरावे मागते. तुमच्या एकाही मायचरालाकडे कुठल्याही गोष्टीचा पुरावा नसताना फक्त मातोश्रीवर आरोप करायचे. आज खरंच काय वाटत असेल त्या व्यक्तिमत्वाला, ज्या व्यक्तिमत्वाने तुमच्या राजकारणाला इथपर्यंत घडवला. तुम्हाला तुमच्या कामाची चुणूक पाहून तुम्हाला आमदारक्या, खासदारक्या, नगरसेवक पद, विधान परिषदेच्या, राज्यसभेच्या आमदारक्या, खासदारक्या देणाऱ्या ह्या माणसांना आज अशा प्रकारची जर गद्दारी सुचत असेल तर त्या व्यक्तिमत्वाच्या मनावर आज काय परिणाम होत असेल विचार करा. काय विचार होत असेल त्याच्या मनामध्ये. ठीक आहे, शिवसैनिकांनो लक्षात घ्या, या असल्या व्यक्तिमत्वांकडे किती लक्ष द्यायचं. मुळात साहित्य संमेलनाने आणि साहित्य परिषदेने याचा विचार करायला हवा. महान महान व्यक्तिमत्व तिथे बसलेली आहेत, ज्यांनी साहित्य क्षेत्रात अमूलाग्र कार्य केलेलं आहे. अशा व्यक्तिमत्वांनी तरी कमीत कमी या गोष्टींची त्यांना जाण करून द्यायला हवी, त्यांना सूचना द्यायला हव्यात की अशा प्रकारच्या गोष्टी, म्हणजे काय तो कार्यक्रमाचं नाव होतं, घडलो बिघडलो म्हणून. घडला नाही आहात, बिघडला आहात. पण अशा ह्या कार्यक्रमांची खरंच साहित्य संमेलनांमध्ये, साहित्य परिषदेमध्ये खरंच गरज आहे का, याचा पुन्हा अभ्यास व्हावा. कारण आज साहित्य संमेलनाकडे वळणारा वर्ग हा खरंच या असल्या कृत्यांमुळे हा दुरावेल, साहित्यापासून दुरावेल. कमीत कमी अशा ह्या पवित्र कार्यांमध्ये आपण ह्या गोष्टी घडवू नयेत. मला वाटतं कित्येक साहित्य रसिकांनी, साहित्यप्रेमींनी किंवा साहित्यिकांनी म्हटलं तरी वावगं ठरू नये, या सगळ्याचा निषेध केलेला आहे. खुल्यामध्ये मीडियामध्ये निषेध केलेला आहे की असले कार्यक्रम साहित्य संमेलनांमध्ये भविष्यात नको. असो, मी याच्यात कुठेही साहित्य संमेलन घेऊ इच्छित नाही, पण ह्या असल्या राजकारण्यांना, ज्यांची नावं सुद्धा राजकारणात गलिच्छ झालेली आहेत, बदनाम, अपवित्र झालेली आहेत यांची नावं, यांना तरी कमीत कमी बाजूला ठेवा. राजकारण्यांमध्ये अनेक राजकारणी असे आहेत ज्यांना बोलावणं हा स्वतः त्या मंचाचा एक आदर असतो. शिवसैनिकांनो, तुम्ही अशा काही राजकारण्यांची नावं नक्कीच कमेंटमध्ये लिहा, जे तुमच्या नजरेमध्ये राजकारण क्षेत्रात आल्यामुळे राजकारणाचा दर्जा उंचावला. अशा काही जुन्या असतील, नवीन असतील, अशा काही राजकारण्यांची नावं नक्कीच कमेंट्समध्ये व्यक्त करा. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतोय. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.